आज मी पहिल्यांदाच ना मेट्रोने प्रवास केला आणि हा माझा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. चला पुढे सांगतेच. तर ना आज आम्हाला ना जायचं होतं तुळशीबागेमध्ये थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं ना आमच्या जवळचं जे स्टेशन होतं ना मेट्रो स्टेशन, आम्ही तिथे गेलो, तिथून तिकीट काढलं. आणि मेट्रोची सिस्टीम ना इतकी सिस्टमॅटिक आणि स्मार्ट पद्धतीने बनवलेली आहे ना की पहिल्यांदा जाणाऱ्यालाही ना काहीच अडचण येत नाही. सगळं ऑनलाईन असल्यामुळे तिकीट काढणं पण खूप सोपं झालं आहे. तुम्ही व्हॉट्सॲपवर सुद्धा ना मेट्रोचं तिकीट बुक करू शकताय. स्टेशनवर एंट्रीपासून ते ट्रेनमध्ये बसण्यापर्यंत सगळीकडे इतकी सुंदर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. डिजिटल सिस्टीम आहे. पुण्यातली ट्रॅफिक सिग्नल्स आणि वीकेंडची प्रचंड गर्दी टाळण्यासाठी मेट्रो खरंच एकदम बेस्ट ऑप्शन आहे. कारण आम्ही तुळशीबागेत ना फक्त 15 ते 20 मिनिटात आलो. अजिबात ट्रॅफिक नाही, काहीच नाही. आणि मस्त अशी ना शॉपिंग वगैरे केली. सगळ्यात पहिले तर ज्वेलरी वगैरे काय काय घ्यायचं होतं ते घेतलं. समर्थासाठी छान छान ड्रेसेस घेतले. आणि मला ना लग्नासाठी साडी हवी होती. ती तर मी अगदी 10 मिनिटामध्ये चॉईस केली. जे तुळशीबागेमधलं मूळचंद आहे ना त्याच्यामध्येच मी ही साडी घेतली. तर तुम्ही मला सांगा, मी 2-3 साड्या वेअर करून बघितल्या, त्यातली कोणती घेतली असेल. आता आमची ना भरपूर अशी शॉपिंग झाली होती. तर सकाळीच लवकर आलो होतो, त्याच्यामुळे ना तुळशीबागेत जाताना तर गर्दी नव्हती, पण येताना प्रचंड गर्दी झाली होती. आणि ना मला सगळ्यात जास्त ना मेट्रोची आणखी एक गोष्ट आवडली, ती तुमच्यासोबत पण शेअर करते. ती म्हणजे ना सॅटर्डे संडेला जास्तीत जास्त लोकांनी ना मेट्रोने प्रवास करावा ना, म्हणून इथे ना 20% ऑफ ठेवलेलं आहे. जेणेकरून ना पुण्यातलं जे काही ट्रॅफिक आहे ना ते बऱ्यापैकी कमी होईल. खरंच पुण्यात फिरण्यासाठी आता मेट्रो हा एकदम बेस्ट आणि टाइम सेव्हिंग ऑप्शन आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड